संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावांतर्गत असलेल्या माळोदवाडी परिसरात जुना जमिनीचा वाद पुन्हा उफाळून आला असून शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर दांडक्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबाबत भास्कर चिमा कडाळे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार माळोदवाडी शिवारातील गटवारीत अदलाबदल झालेल्या शेतजमिनीवरून त्यांचा आणि मध्ये कुटुंबियांचा न्यायालयीन वाद सुरू आहे। या प्रकरणात 2001 पासून विविध न्यायालयात दावे व अपील दाखल झाले होते। नुकताच 2026 मध्ये त्यांचा निकाल कडाळे यांच्या बाजूने लागला असून न्यायालयाने जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिले असल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान 14 मे रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भास्कर कडाळे हे शेतातील गिन्नी गवत कापण्यासाठी गेले होते। त्यावेळी त्यांचा मुलगा शिवदत्त हा शेताच्या बांधावरील गवत पेटवत होता। याच कारणावरून नामदेव रामभाऊ मध्ये व राजेंद्र शंकर मध्ये हे तेथे आले। बांधावरील गवत का पेटविले असा जाब विचारत वाद घातला। फिर्यादीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता नामदेव मध्ये याने संतापून हातातील लाकडी दांडक्याने भास्कर कडाळे यांच्या डाव्या खांद्यावर, बरगडीवर तसेच मांडीवर मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हणले आहे। जमिनीवर शेतजमिनीचे भांडण चालू आहे। निकालात खालच्या कोर्टात आलेला आहे। ते निकाल लागण्यासाठी अवधी होतं। त्यांनी 9 तारीख दिली। यांनी अगोदरच मला मारहाण केली। घटना गवत कापण्यासाठी मी गेलो होतो। बांधावर असताना कुठे गेले होते? शेतात, माझ्या शेतात। त्यांनी तिकडून येऊन मला डायरेक्ट मारहाण केली। कोणी मारहाण? नामदेव रामभाऊ मध्ये आणि शंकर यांनी शिवेगाळ केली आणि राजेंद्र शंकर यांनी पण शिवेगाळ केली। तुम्हाला आता मारलं कोणी? नामदेव रामभाऊ मध्ये यांनी मारलं। कशाने मारलं? दांडक्याने मारलं। बांबूचं दांडकं होतं। तुम्ही किती जण होते तिथे? मी एकटाच होतो। माझं नाव सुभाष चिमाजी कडाळे, राहणार आंबीखालसा, माळोदवाडी येथे। माझा भाऊ शेतीत गवत बकऱ्यांसाठी कापण्यासाठी गेला होता। अचानक नामदेव रामभाऊ मध्ये हा मागून आला आणि त्यांच्यावर लाकडी दांड्याने मारहाण केली। मारहाण केल्यानंतर त्यांनी शिवीगाळी सुद्धा केली। त्यांचा सगळे परिवार आले आणि ते शिवीगाळ करीत असताना आम्हाला त्यांनी बरेच हे केलं, पण आम्ही काही त्यांना शिवीगाळ केली नाही। आम्ही आलो फिरून तिथून, तुमच्याकडे पाहतो। मग आम्ही पोलीस स्टेशनला आलो। जीवा मारण्याची धमकी दिली त्यांनी, तू पण आमच्या डोक्यात बसलेला आहे असं मला सुद्धा त्यांनी धमक्या दिलेल्या आहे। आता आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। कायदेशीर काहीतरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी आमची विनंती आहे। कारण आमचं आता वादिवाद चालू होता शेतीवरून। निकाल तर लागला आमच्या बाजूने, पण आम्ही मोजणी भरण्याला अजून अवकाश आहे। त्याने आम्हाला तारीख 6/9/2026 ला सांगितलं की 6व्या महिन्यात तुमचा निकाल तुम्ही घेऊन जा। तिथून आम्हाला तोपर्यंत त्यांना हे असं थांबलेत नाही। ते डायरेक्ट आम्हाला आता असे हाणमार करीत आहे, शिवीगाळी देऊ राहिले। हे मेन म्हणे तुम्ही करूच नका। ह्याच्यावरून वाद पेटला आणि ते लगेच मारहाण करायला लागले। तेव्हा आम्ही आता घारगाव पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। तेव्हा आम्हाला काहीतरी न्याय मिळाला पाहिजे। तसेच राजेंद्र मध्ये व नामदेव मध्ये यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे। या घटनेनंतर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कोरडे करत आहेत। नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव।